मे महिना संपायलाच आला आहे आणि हा तुम्ही माझ्या पाठीमागे ढगाळ वातावरण बघू शकतात. लवकरच आपल्याला पाऊस बघायला भेटेल. आणि आज आपण निघालो आहेत डोंगरामध्ये. जो शेवटचा रानमेवा आहे, म्हणजे आपल्याला शेवटचा रानमेवा काय काय भेटतो ते तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. कारण पावसानंतर मग जो रानमेवा असतो तो सर्व खराब होऊन जातो पाऊस पडल्यानंतर. तर तोच रानमेवा मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे. तर चला बघू आपल्याला काय काय रानमेवा भेटतो ते. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आपले चॅनलचा जो 100Kचा फॉलोअर्स टार्गेट आहे तो पण मित्रांनो कंप्लीट करा. तर चला बघू. तुम्ही कधी जातात की नाही असा रानमेवा खाण्यासाठी कमेंट करून नक्की कळवा. एक दिवस मोबाईल आणि तुमचं काम साईडला ठेवून असा रानमेव्याचा आनंद घेण्यासाठी नक्की जा. कारण पावसानंतर जो रानमेवा असतो तो पहिल्याच पावसानंतर खराब होऊन जातो आणि आपण रानमेव्याचा आनंद हा नंतर आपल्याला भेटत नाही. त्यामुळे आपल्या जंगलामध्ये अशा रानमेव्यांचा आनंद घेण्यासाठी एकदा नक्की जा. आणि तुमच्या जंगलामध्ये कोणकोणते रानमेवे भेटतात हे पण आम्हाला कमेंट करून कळवा. आम्ही लहानपणी या अशा खूप साऱ्या रानमेव्यांचा आनंद घेतला आहे. तोरणं, धामणं, अलवं, कोसंब, करवंद आणि खूप सारी अशी रानमेवा देणारी झाडं आहेत. मित्रांनो, माझ्या पाठीमागे बघा ना किती करवंद लागले आहेत. पूर्ण करवंदाचं झाड हे करवंदांनी भरलेलं आहे. एवढी सारी करवंद लागलेली आहेत या करवंदाला. बघा तिकडे वरपर्यंत आहेत. तुम्हाला दिसतात की नाही माहीत नाही. करवंद आपण थोडीशी जमा करू. त्याच्यासाठी पान घेतो मी पलसाचं. आपण घरी घेऊन नाही जाणार मिळत, त्याच्यामुळे हा छोटासा केलेला आहे. याच्यामध्ये जमा करतो थोडीशी. चिक लागेल मित्रांनो हाताला. खूप सारी करवंद आहेत. जमा करतो. पहिले तर जमा करतो, नंतर तुम्हाला मी दाखवतो. तर बघा मित्रांनो, एवढी सारी करवंद आपण जमा केलेली आहेत. आणि तुम्हाला हे खायचे असतील तर नक्की या आमच्याकडे. खूप गोड आहेत मित्रांनो. आणि हाताची अवस्था बघा कशी झालेली आहे. धामण कोणाला माहीत आहे? धामण म्हणजे तो सरपटणारा प्राणी नाही, तर धामण म्हणजे हे अशा प्रकारचं फळ असतं जे खूप कमी लोकांना माहीत असेल. कोकण किंवा खेडेगाव या भागातील माणसांना माहितीच असेल धामण म्हणजे काय. तर आपण त्या झाडाजवळच आहेत. आणि ही धामणं आम्ही लहानपणी सकाळी उठून ही वेचायला यायचो आणि घरी घेऊन जायचो. 1-2 किलोची पिशवी भरून एवढी घेऊन जायचो घरी. आणि गावातली खूप सारी माणसं ही धामणं वेचायला यायची आणि घेऊन जायची. तर तुम्हाला मी धामणीचं झाड दाखवतो. हे पाठीमागेच आहे धामणीचं झाड. आणि धामणं पण लागलेले आहेत, पण यावर्षी थोडी पिकायला लेट झालेले आहेत. त्याच्यामुळे थोडी आहेत ती तुम्हाला दाखवतो. पण धामणीचं फळ अशा प्रकारे असते. आणि हिरवी धामणं मी तुम्हाला आता दाखवतो नेऊन.
एक दोन खालती पडलेली आहेत. पिकायला थोडी लेट झाली. दाखवतोच तुम्हाला धामणं. ही बघा, ही अशा प्रकारे लागतात. छोटी छोटी फळं असतात ही धामणं. तर ही बघा अजून हिरवी आहेत. आणि ही आम्ही लहानपणी खूप घेऊन जायचो घरी. सकाळी सकाळी येऊन भाकरी वगैरे काय घेऊन यायचो आणि इकडेच पूर्ण दिवस ही वेसायला घालवायचो. अशा प्रकारे ही धामणीची फळं आहेत. धामणं त्याला बोलतात. कोकण खेडेगावाचा रानमेवा ही धामणं. एवढी छोटीशी आहेत तरी पण वेसायला खूप मजा यायची. तर अशा प्रकारे ही धामणं वेसायला लागतात एक एक करून. ही लहानपणाची मजा. ही बघा अशी. वाटलं तर नक्की या मित्रांनो तुम्ही पण आमच्याकडे धामणं खायला. कारण आता सीझन चालू झालेला आहे आणि हा सीझन फक्त पावसाळ्यापर्यंतच राहतो. म्हणजे जसा पहिला पाऊस पडला पहिलाच की ही लगेच किडून जातात. म्हणजे ह्यांना कीड लागते. त्याच्यामुळे जर यायचं असेल तुम्हाला तर नक्की या. पण आताच हा मे महिना संपेपर्यंत अशा प्रकारे ही एक एक उचलावी लागतात. थोडी थोडी आहेत, बघू. अजून काही जास्त ती पिकलेली नाही ना, त्याच्यामुळे जास्त भेटत पण आहे. एक दोन दिवस अगोदर इथून कोणतरी येऊन गेलं असेल. कारण ही पानं वगैरे पडलेली आहेत आणि हा भात सुका. म्हणजे इकडे आल्यानंतर पूर्ण दिवस लावतात ना, त्याच्यामुळे खायला काहीतरी घेऊन येतात. भात वगैरे, चपाती. आम्ही तर लहानपणी खाऊ घेऊन यायचो आणि पूर्ण दिवस इकडेच घालवायचो या धामणांसाठी. बघू, थोडीशी भेटलेली आहेत. अजून पुढे पण आहेत. पुढे जाऊन बघू किती भेटतात. कारण इथे तर काही जास्त नाही मिळत. जाऊन बघू पुढे आणि तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, आलूचे झाड पण अजून हिरवे आहेत. हे बघा लागलेले आहेत. आणि मित्रांनो, एक मला भेटलेला आहे. एक आलू भेटलेला आहे, दाखवतो मी तुम्हाला. तर हे बघा, सीझनचं पहिलं आलू आहे. मस्त लागते. चांगला आहे पण थोडं किडलेलं आहे इकडून. मार्केटमध्ये तुम्ही नवनवीन फळं विकायला बघितली असतील आणि त्याच्यामधलंच एक ट्रेंडिंगमधलं फळ हे अशा प्रकारेही तुम्ही बघितलं असेल. जे रील्सवरती दाखवायचे लाल आणि हिरव्या
रंगाचं आणि हे फळ तुम्ही बघितलंच असेल. आणि ही आपले जंगल भटकंतीमध्ये अशा प्रकारची फुकट भेटतात आणि लोक विकत घेऊन खातात. हीच आहे आपल्या खेडेगावाची कोकणाची मजा. इथे पण हलवं लागलेले आहेत आणि इथे आताच एक पडलेला आहे जस्ट. हे बघा, धामणांसाठी आलो होतो पण धामणं काय आपल्याला इकडे भेटली नाही. सर्व इकडे ज्या असलेल्या म्हणजे जी धामणींची बुडं होती ती आपण सगळीकडे बघितलं पण आपल्याला धामणं भेटली नाही. धामणं आहेत पण अजून हिरवी आहेत, पिकायचे आहेत. त्याच्यामुळे ही बघा, ही एवढीच धामणं भेटली. आता काय मला वाटलं जास्त भेटली तर आपण घरी घेऊन जाऊ, पण जास्त काय भेटली नाही. थोड्या दिवसांनी पुन्हा इकडे यायला लागेल धामणांसाठी. आता जाऊन बघू खालती. टाईम पण खूप झालेला आहे, घरी जायला लागेल. बघू पुढे काय भेटते की नाही, नाहीतर मग घरीच जायला लागेल. धामणं तर काय आपल्याला भेटली नाही. वानर पलाला मित्रांनो, वानर होता. इकडे मस्त वाऱ्यावरती बसतो येऊन. प्राणी पक्षी. हा बघा आमचा व्ह्यू. झाडामध्ये आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिसणार नाही. जाऊ पुढे बघू. हे आहे कोसंबाचं झाड. कोसंबा तर तुम्हाला माहीतच असतील. अजून हिरवी आहेत, दाखवतो मी तुम्हाला. बाजलेले आहेत तशी खूप आहेत ह्याच्यावरती. कोसंबा आता पाडद्यात मी तुम्हाला दाखवतो. ही बघा, अशा प्रकारची कोसंबा असतात. अजून तयार व्हायचे आहेत. पाऊस पडला की म्हणजे पुढच्या महिन्यापर्यंत ही तयार होतील. आतमध्ये कशा प्रकारे असते ते तुम्हाला दाखवतो. हे बघा, अशा प्रकारचा आतमध्ये असते, पण अजून तयार व्हायचे आहेत. अजून काय बरोबर लागत नाही. टाईम लागेल. हा महिना पूर्ण जाईल. पुढच्या महिन्याच्या 10-15 तारखेपर्यंत तयार होतील. आपल्या व्हिडिओचा लास्ट आणि हे रानमेव्यातील शेवटचं फल. ह्याला तुमच्याकडे काय म्हणतात? आमच्याकडे तर ह्याला हुंब असे म्हणतात. आणि ही जर जास्त खाल्ली तर तुमचे दातही, ह्याच्या जो गुलाबी कलरचा रंग आहे तशाच प्रकारचे आपले दातही होतात, लालसर रंगाचे. तर तुम्ही ही कधी खाल्लेली आहेत की नाही कमेंट करून नक्की कळवा. आणि ह्याच्या आतमध्ये कसं असते ते तुम्हाला दाखवतो.
तर हे अशा प्रकारचं फल असतं आणि ह्याच्या आतमध्ये हा बघा अशा प्रकारचा असतो. जो पिवळा पिवळा भाग दिसतो तो खायचा असतो. तर आजची रानमेव्या रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 100K आपण टार्गेट ठेवलेलं आहे या चॅनलचं, जे तुम्ही कंप्लीट नक्की करणार. भेटू एखाद्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना थँक्यू.